शेफालीबद्दल एक महत्त्वाची बातमी म्हणजे गेल्या 6 ते 7 वर्षांपासून अगदी तरुण दिसण्यासाठी ती उपचार घेत होती अशी माहिती समोर आली आहे। ती व्हिटॅमिन सी आणि ग्लुटाथिऑन नावाच्या औषधांचा डोस घ्यायची। ही औषधं तरुण दिसण्यासाठी आणि त्वचेसाठी घेत होती। मात्र या उपचाराचा आणि हार्ट अटॅकचा काही संबंध नाही असं डॉक्टर्स म्हणाले। संजय गडदे आपले प्रतिनिधी आपल्यासोबत जोडले गेलेत। संजय, या औषधांसंदर्भातची काय अधिकची माहिती मिळते? निश्चितच फिल्म इंडस्ट्रीमधील अनेक जे कलाकार आहेत ते वयाच्या 35 ओलांडल्यानंतर जे आहे ते तरुण दिसण्यासाठी किंवा त्वचा आपली ग्लो दिसण्यासाठी जे आहे ते सी विटॅमिन असणारी अनेक औषधं किंवा इंजेक्शनचा वापर करत होते। महत्त्वाची गोष्ट म्हणजे अनेकांनी प्लास्टिक सर्जरी देखील केल्याचं आपण ऐकलेलं असेलच। मात्र शेफाली जरीवालाचा मृत्यू काल रात्री झाल्यानंतर तिचे डॉक्टर जे आहे ते समोर आले होते आणि डॉक्टरांनी अशी एक माहिती दिली होती की ती मागील अनेक दिवसापासून तरुण दिसण्यासाठी आणि तिची त्वचा ग्लो दिसण्यासाठी उपचार देखील घेत होती। मात्र ह्या सी विटॅमिन असणाऱ्या औषधांचा आणि हार्ट अटॅकचा काहीही संबंध नाही अशी माहिती जी आहे तिच्या डॉक्टरांकडून देण्यात आली होती। मात्र धन्यवाद संजय, अगदी सविस्तर अपडेट आपण दिली। एकंदरीतच आपण पाहतोय की व्हिटॅमिन सीच्या गोळ्या ती घेत होती। तरुण दिसण्यासाठी शेफाली हे संपूर्ण करत असल्याचे डॉक्टर्सनी सांगितलंय। मात्र हार्ट अटॅकशी आणि या गोळ्यांचा काही संबंध नाही असं स्पष्टीकरण दिलंय। आता isakal.com आहे देशातील नंबर 1 ची मराठी न्यूज वेबसाईट। प्रत्येक अपडेटसाठी isakal.com ला नक्की भेट द्या।